हाय हॅलो नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी रेश्माच किचनमध्ये तुमचं स्वागत करते. आज आपण आपल्या चॅनलवर कढी पकोडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्याच्यासाठी मी दही घेतलेला आहे, उभा चिरलेला कांदा, बेसन, लाल तिखट, हिंग, हळद, गरम मसाला असं सगळं साहित्य घेतलं आहे. सगळ्यात पहिले एका वाडग्यामध्ये दही घालून त्यात थोडंसं बेसन, अद्रक लसूणची पेस्ट, हिंग, हळद घालून आणि थोडंसं पाणी घालून त्याची एक स्लरी तयार करून घ्यायची आहे. पाणी थोडंसं जास्त घालायचं, कारण का बेसन घातलेलं आहे त्याच्यामुळे कढी जेव्हा शिजते तेव्हा ती घट्ट होते. आता भजीसाठी मी उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्यात कोथिंबीर घातलेली आहे, मीठ घातलेलं आहे. मीठ घालून छानपैकी चुरून घ्यायचं, म्हणजे कांद्याला छान पाणी सुटतं, वेगळं पाणी घालायची गरज लागत नाही. मग त्याच्यात मी हिंग, हळद, लाल तिखट, किचन किंग मसाला, घरगुती लाल मसाला असं सगळं घालून छान मिक्स करणार आहे. थोडीशी अद्रक लसूणची पेस्टसुद्धा घालणार आहे. मग त्यात मुरेल इतकं थोडं थोडं करून बेसन घालून त्याचं छान बॅटर तयार करून घेणार आहे. आणि हे झालं आपलं पकोड्यांचं मिश्रण. आता आपण एका साईडला कढई गरम करून घ्यायची आहे. त्यात तेल गरम झालं की मी हळूहळू एक एक पकोडा घालून छान खरपूस भाजून घेणार आहे. अशा पद्धतीने पकोडे बनवले का ते एकदम क्रिस्पी होतात आणि त्यात पाणी न घातल्यामुळे त्याची चवसुद्धा आणखीनच वाढते. आता हे पकोडे छान आपण क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत. सगळे पकोडे फ्राय करून झाले का मग आपण कढीला फोडणी करून घेणार आहोत. आता सेम तेलामध्येच मी फोडणी करणार आहे. त्याच्यासाठी मी ह्यातलं अर्ध तेल काढून घेणार आहे आणि गरजेपुरतं तेल टाकणार आहे. गरम तेलामध्ये मग मी राई, जिरा, कढीपत्ता, मिरची, लाल मिरची आणि उभा चिरलेला कांदा घालून छानपैकी फोडणी तयार करणार आहे. कांदा छान परतून झाला की मग आपण त्याच्यामध्ये हिंग, हळद घालायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी घातलं आहे. मग दह्याचं मिश्रण घालायचं आणि छानपैकी त्याला घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं. एकदम बारीक गॅसवर ढवळत ढवळत शिजायचं. थोडीशी कोथिंबीरसुद्धा घालायची, मीठ घालायचं आणि थोडीशी साखर घालायची, अगदी थोडी घालायची, त्याने फ्लेवर छान येतो. पकोडे घालून छान मिक्स करायचं. आता वरतून पुन्हा एकदा लाल मिरचीचा तडका देऊया. ही कलरवाली मिरची आहे आणि वरतून थोडासा तडका दिल्यामुळे ह्याची अशी एकदम लज्जत वाढून जाते. अशा प्रकारे हे आपली कढी पकोडे बनवून तयार आहेत. हे मी गरम गरम राईससोबत सर्व करणार आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती नक्की कमेंट करून सांगा. रेश्माज होम किचन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू सो मच. बाय बाय.